सोलापूर शहरातील स्वागतनगर रोड परिसरात मंडप व कमान उभारणीच्या कामादरम्यान विजेचा शॉक लागून एका 24 वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या अपघाताला कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे कारणीभूत ठरवत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मुमताज नगर कॉर्नर जवळील स्वागतनगर रोड येथे ही घटना घडली। मंडप व कमान उभारणीचे काम सुरू असताना कमानीवर झेंडा लावण्यासाठी वर चढलेल्या तरुणाला महावितरण MSEBच्या उच्च व्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाला। त्यामुळे विजेचा जोरदार शॉक बसून तो कमानीवरून खाली पडला आणि उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला। मृत तरुणाचे नाव केशव पाटोळे, वय 24 वर्षे। तो भारत माता नगर कुमठानाका सोलापूर येथील रहिवासी होता। फिर्यादीनुसार आरोपी कॉन्ट्रॅक्टरला हे पूर्णपणे माहीत होते की कमानीचे जवळून महावितरणची मुख्य विद्युत वाहिनी जात आहे। कामगारांना कमानीवर चढून जीविताला जोखीम असलेले काम करावे लागणार आहे, तरीही त्याने कामगारांना कोणतेही सुरक्षेचे साहित्य उपलब्ध करून दिले नाही। तसेच कामगारांचा विमा देखील उतरवला नव्हता। या गंभीर निष्काळजीपणामुळे केशव पाटोळे यांचा मृत्यू झाला असा आरोप आहे। या कामात दुसरा कामगार श्रीशैल क्षीरसागर, वय 28 वर्षे देखील सहभागी होता। त्याचे काका उमेश भुजंग पाटोळे, वय 42 यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून प्रशांत उर्फ जीवन विलास गायकवाड, रहिवासी वेणुगोपाल नगर, स्वागतनगर कुमठानाका सोलापूर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106(1) निष्काळजीपणामुळे मृत्यू व कलम 125 कामगार सुरक्षा नियमांचे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाडवे हे करीत आहेत। Now and press the bell icon. Never miss a